अम्मा जी, अम्मा जी थैंक यू। आपने सही समय पे आके दादी जी को रोक लिया, वरना वो अरवी की सब्जी खाती और उन्हें कुछ तकलीफ होती तो। ये तो हमारा फर्ज है ना गौरी। अगर हमारे होते हुए माताजी को कुछ हो जाता तो हम ऊपर वाले को क्या मुंह दिखाते। अच्छा देखो, आगे से तुम भी ध्यान रखना, हाँ? ऐसी कोई चीज मत बनाना जिससे माताजी को तकलीफ हो जाए। जी अम्मा जी। सुनिए ना आप, बघितलंस, सगळे अम्माजींना हट्टी म्हणतात, पण ते त्यांचा हट्ट सोडून दादीजींसाठी आल्या, पण त्याचं काहीच नाही, कोणी लक्षही दिलं नाही त्यांच्याकडे। शिवाय अम्माजी खूप हर्ट झाले, पण त्यांना कोणीच समजून घेत नाहीये। समझ रहे हैं गौरी जी, हमें लगता है हमें बात करनी होगी अम्मा से। ये तो हमारा फर्ज है ना गौरी। अगर हमारे होते हुए माताजी को कुछ हो जाता तो हम ऊपर वाले को क्या मुंह दिखाते। अच्छा देखो, आगे से तुम भी ध्यान रखना, ऐसी कोई चीज मत बनाना जिससे माताजी को तकलीफ हो जाए। कसला विचार करतोस तू? अम्मा के बारे में सोच रहे थे। हमने कभी सोचा नहीं कि उन्हें कौन सी बात हर्ट करेगी, किस बात से तकलीफ होगी। हो, पण आता आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं। जरूर करेंगे। हमें लगता है कि हमें बाबूजी और दादी जी को समझाना चाहिए कि अम्मा को टेकन फॉर ग्रांटेड ना लें। उन्हें कोई अप्रिशिएट भी नहीं करता। गलत बात है ना ये। अगदी खरं आहे तुझं। म्हणजे बघ ना, लहान मुलाला कसं त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची शाबासकी मिळते, तसं ना मोठ्या माणसांना सुद्धा हवी असते, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची, समर्पणाची, त्यागाची। आणि त्यांना शाबासकीची थाप मिळाली ना की उत्साह वाढतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो। पण जर कोणी त्यांच्या कामाला अप्रिशिएट केलं नाही ना की मग ते मनातून आतल्या आत खचत जातात। शिव, अम्माजींच्या बाबतीत नेमकं हेच होतंय। म्हणजे त्यांनी आजवर या घरासाठी जे काही केलंय ना, जे काही काम केलंय, त्याग, त्यांचं समर्पण, याला कोणीच अप्रिशिएट केलं नाहीये। म्हणजे आजवर त्यांनी केलेल्या कामाची दादीजींकडून, निदान बाबूजींकडून तरी त्यांना कौतुकाची थाप मिळायला हवी होती ना। हमें लगता है हमें बाबूजी से बात करनी चाहिए। सबसे ज्यादा जिम्मेदार वही तो है अम्मा की हालत के लिए। हो हो, पण जरा सांभाळू ना, म्हणजे आपण काही बोललो तर त्यांना वाईट वाटायला नको। लावू का? हो। असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.